नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिवस्वराज्य ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण या चॅनेलला 10वी पासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करत असतो। आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। वेलकम स्टुडंट्स। नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचे फायनल अकाउंट तयार करत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचं प्रिपरेशन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा नॉमिनल अकाउंट असल्यामुळे जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केला जातो। सर्व प्रकारचे रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस आणि लॉसेस हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सर्व प्रकारचे रेव्हेन्यू, इन्कम आणि गेन्स हे त्याच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात। अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केला जातो। बॅलन्स शीटचं प्रिपरेशन करत असताना ट्रेडिंग ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट ज्या पद्धतीनं तयार केली जाते अगदी त्याच पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट तयार केली जाते। ही बॅलन्स शीटसुद्धा एक स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल रिसिप्ट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर्स दाखवले जातात। नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची बॅलन्स शीटसुद्धा एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन दाखवण्यासाठी एका सर्टन डेटला ॲट द एंड ऑफ द इयर तयार केली जाते। एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी याच्यातून येणारी जी काही फिगर आहे ती फिगर म्हणजे कॅपिटल फंड असतो। आता हा कॅपिटल फंड कशा प्रकारे तयार होतो हे आपण पुढे बघणार आहोत। कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवला जातो। कॅपिटल फंड म्हणजे कॅपिटल इन्कम्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्या पद्धतीनं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सरप्लस किंवा डिफिसिट मिळत असतो। हा सरप्लस किंवा डिफिसिट घेऊन कॅपिटल फंड तयार केला जातो। म्हणजेच नेट सरप्लस हा कॅपिटल फंडमध्ये ॲड केला जातो आणि जर नेट डिफिसिट असेल तर ती अमाऊंट कॅपिटल फंडमधून डिडक्ट केली जाते। अशा प्रकारे कॅपिटल फंड तयार केला जातो। बॅलन्स शीटचं प्रिपरेशन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक दिलेलं आहे। बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला कॅपिटल फंड त्याचा ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी येणार, त्याच्यामध्ये डोनेशन, एंट्रन्स फीज आणि सरप्लस या सर्व बाबी ॲड होतात, तर डेफिसिट हा त्यातून लेस होतो आणि अशा प्रकारे कॅपिटल फंड तयार केला जातो। असेट साईडला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर्स, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट, प्लेग्राऊंड या प्रकारच्या ज्या काही असेट्स आहेत त्या असेट त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। अशा प्रकारे बॅलन्स शीट आपल्याला तयार करावी लागते। पर्टिक्युलर एक्सपेन्सेसच्या अमाऊंटमध्ये आउटस्टँडिंग अमाऊंट ही ॲड होते आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवावा लागतो। दुसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस। याच्यामध्ये प्रीपेडची जेवढी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट पर्टिक्युलर एक्सपेंडिचरमधून डिडक्ट केली जाते आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून दाखवला जातो। ॲक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत दोन इफेक्ट कशा पद्धतीनं होतात बघा। आउटस्टँडिंग इन्कम हे कन्सर्न्ड इन्कममध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला जो इन्कम आहे त्या इन्कममध्ये तेवढी अमाऊंट ॲड होते आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग इन्कम असा दाखवावा लागतो। इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स याचेसुद्धा दोन इफेक्ट कशा पद्धतीने दिले जातात। एखादा इन्कम ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह झालेला असेल तर जेवढा ॲडव्हान्स आपल्याला मिळालेला आहे तेवढा ॲडव्हान्स त्या कन्सर्न्ड इन्कममधून लेस करावा लागतो आणि हा जो इन्कम आहे हा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला
दाखवलेला असतो, त्यातून तेवढी रक्कम ती डिडक्ट केली जाते किंवा वजा केली जाते आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला दाखवला जातो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बाबतीत, तो म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड. तर सबस्क्रिप्शन हा त्यांचा रेग्युलर इन्कम असतो, ज्याला आपण रेव्हेन्यू इन्कम असं म्हणतो. हा कंटिन्युअसली येत असतो आणि त्यामुळं हा कंटिन्युअसली येणारा जो काही रेव्हेन्यू इन्कम आहे, या रेव्हेन्यू इन्कमचं क्लासिफिकेशन 4 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर, सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर, म्हणजे मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन हे चालू वर्षामध्ये मिळालेलं आहे. नंबर 3 सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर, म्हणजे पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन या वर्षी या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि चौथा मुद्दा सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग, म्हणजे चालू वर्षाचं जे काही सबस्क्रिप्शन आहे त्याचे अद्याप आपल्याला ती मिळालेलं नाही. अशा पद्धतीनं 4 प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याचं पोस्टिंग कशा पद्धतीनं होतं हे आपण प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण एखादा प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेला ते लक्षात घेणार आहोत. नेक्स्ट पार्ट आहे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन ॲज युजल जसं आपण 2 इफेक्ट देतो, एक बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या असेटमधून आपण डिप्रिसिएशन वजा करतो. नंबर 2 इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला ह्याचं रेकॉर्डिंग होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज हा देखील एक प्रकारचा इन्कम आहे आणि हा जो इन्कम आहे हा इन्कम कॅपिटल इन्कम असतो, कारण एंट्रन्स फीज हा रेग्युलर इन्कम नाही, त्यामुळं हा कॅपिटल इन्कम आहे. त्यामुळं हा कॅपिटल इन्कम याचं जे पोस्टिंग आहे किंवा त्याचं जे रेकॉर्डिंग आहे, हे रेकॉर्डिंग हे कॅपिटल फंडमध्ये हा एंट्रन्स फीज हा भाग त्या ठिकाणी ॲड केला जातो. म्हणजे जशी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली असेल, उदाहरणार्थ 50% एंट्रन्स फीज टू बी कॅपिटलाइज्ड अशी जर एंट्री असेल तर एंट्रन्स फीजमधला 50% भाग तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॅपिटल फंडमध्ये ॲड करावा लागतो आणि राहिलेला 50% भाग हा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला त्या ठिकाणी दाखवावा लागतो. अशा पद्धतीनं या एंट्रन्स फीजचं पोस्टिंग होत असतं. नेक्स्ट पार्ट आहे क्रिएशन ऑफ स्पेशल फंड्स आउट ऑफ डोनेशन्स. आता स्पेशल फंड्स किंवा डोनेशन्स हे 2 प्रकारचे असतात, एक जनरल डोनेशन आणि दुसरा असतो स्पेसिफिक डोनेशन. जनरल डोनेशन हा रेव्हेन्यू इन्कम आहे, हा रेग्युलरली येत असतो, त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतं. स्पेसिफिक डोनेशन हे स्पेसिफिक कारणासाठी असतात, त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्या पर्टिक्युलर नावानं त्याची नोंद होत असते. उदाहरणार्थ डोनेशन फॉर प्राईज फंड अशा नावानं तो स्पेसिफिक डोनेशन जर असेल तर डोनेशन फॉर प्राईज फंड या नावाखाली बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला तो नोंद करावा लागतो. पुढची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा अशा पद्धतीचे असणारे जे काही आयटम्स आहेत, उदाहरणार्थ स्पोर्ट्स मटेरियल, मेडिसिन्स, ड्रग्ज अशा पद्धतीचे हे जे काही काही असेट्स आहेत, ह्या कन्झ्युमेबल असेट्स असतात. त्यामुळे हे कन्झ्युमेबल आयटम त्याचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीनं होतं बघा. तर अशा पद्धतीनं जर एखाद्या स्टेशनरीचा स्टॉक तुम्हाला दिलेला असेल तर त्याचा तो ओपनिंग स्टॉक असतो. त्या ओपनिंग स्टॉकमध्ये त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग इयरमध्ये जर काही नवीन स्टेशनरी परचेस केलेली असेल तर ती ॲड होते. त्याचबरोबर काही आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतं. आणि येणाऱ्या रकमेतून क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी हा लेस होतो. हा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी लेस केल्यानंतर येणारी जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट म्हणजे त्या स्टेशनरीचं कन्झम्पशन दाखवणारी अमाऊंट असते. त्यामुळं ती अमाऊंट आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी दाखवावी लागते, कारण स्टेशनरी जो काही खर्च आहे, स्टेशनरीवर झालेला जो काही खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी इतका झालेला आहे हे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी दाखवावा लागतो. आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे स्टेशनरीचा, तो क्लोजिंग स्टॉक ही एक असेट असते, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. याच पद्धतीनं स्पोर्ट्स मटेरियल,
मेडिसिन्स किंवा ड्रग्स या बाबतीतसुद्धा ही ट्रीटमेंट लागू होते. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजेच लायबिलिटीमध्ये बॅलन्स शीटला काही असेट्स अँड लायबिलिटीज जर दाखवलेल्या असतील तर त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा त्याच पद्धतीनं करायचं आहे. जुन्या बॅलन्स शीटमध्ये किंवा रिसिट अँड पेमेंट अकाउंटला काही जर फिगर्स अशा दाखवलेल्या असतील तर त्याचं पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटला घ्यावं लागतं. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे लेगसी. लेगसी म्हणजे काय तर हे एक स्पेशल डोनेशन असतं आणि जो डोनर असतो त्या डोनरचं डेथ झालेला असतो आणि त्या डेथ डोनरच्या नावानं ही लेगसी पर्टिक्युलर नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला दिलेली असते. हे एक जनरल गिफ्ट असतं. आता हे जनरल गिफ्ट म्हणजे काय तर याचे दोन प्रकार पडतात, एक जनरल गिफ्ट आणि स्पेशल पर्पजसाठी. आता जर जनरल गिफ्ट म्हणून ही लेगसी जर दिलेली असेल तर त्याचं रेकॉर्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतं. स्पेसिफिक पर्पजसाठी जर अशा पद्धतीची लेगसी दिलेली असेल तर त्याचं रेकॉर्डिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला होतं. त्यामुळं लेगसीच्या बाबतीत शक्यतो ही लेगसी कोणत्या पद्धतीनं दिलेली आहे, जनरल गिफ्ट म्हणून दिलेली आहे की स्पेशल गिफ्ट म्हणून दिलेली आहे, ही माहिती आपण आपल्याला प्रॉब्लेममध्ये घेणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं त्याचं पोस्टिंग करता येऊ शकतं. नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फीज हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच येणारा खर्च आहे. जसं तो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच येणारा खर्च आहे तसंच नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या बाबतीतसुद्धा तो एकदाच येणारा इन्कम आहे. म्हणजे तो इन्कम हा नॉन रिकरिंग प्रकारचा इन्कम आहे. म्हणजेच त्याला आपण कॅपिटल इन्कम असं म्हणतो आणि हा कॅपिटल इन्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला दाखवला जातो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे सेल ऑफ ओल्ड असेट. एखादी ओल्ड असेट अशी असेट जी ॲब्सोल्यूट झालेली आहे किंवा युजलेस झालेली आहे अशा असेटचं सेल आपण करू शकतो. आणि अशी असेट जर सेल आउट केलेली असेल तर त्या सेल आउट केलेल्या प्राईसमधून आपल्याला नफा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. जर नफा झालेला असेल तर त्याचं रेकॉर्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला आणि जर तोटा झालेला असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला हा जो लॉस आहे तो लॉस रेकॉर्ड केला जाऊ शकतो. जेवढ्या अमाऊंट किंवा जेवढ्या अमाऊंटची असेट आपण सेल करणार आहोत तेवढी अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या असेटमधून लेस करावी लागते. तर अशा पद्धतीनं सेल ऑफ ओल्ड असेटवर जर प्रॉफिट झाला तर इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला, जर लॉस झाला तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. याच पद्धतीनं सेल ऑफ स्क्रॅप, सेल ऑफ न्यूजपेपर याचंसुद्धा त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती ट्रीटमेंट याच पद्धतीने केली जाते. हे खर्चसुद्धा रिकरिंग इन्कम पद्धतीचे आहेत. त्यामुळे नेहमी उद्भवणारे किंवा नेहमी येणारे हे इन्कम आहे. त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला होत असतं. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स म्हणजे मिसलेनियस इन्कम आहे. म्हणजे मिश्र अशा स्वरूपाचा तो उत्पन्नाचा स्रोत असतो आणि हा उत्पन्नाचा स्रोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे स्पेसिफिक डोनेशन्स, जनरल डोनेशन्स, स्पेसिफिक फंड आणि एंडोवमेंट फंड. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक डोनेशनच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे, जनरल डोनेशन्सच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे, स्पेसिफिक फंडच्या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे. आता एंडोवमेंट फंड हा एक स्पेसिफिक फंड असतो जो गिफ्ट केला असतो किंवा डोनेट केलेला असतो. त्यामुळे हा इन्कम फंड आहे. त्यामुळे हा स्पेसिफिक इन्कम आहे. त्यामुळं याचं जे रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं प्रिपरेशन करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं प्रिपरेशन करायचं आहे. आता प्रत्यक्षात एखादा प्रॉब्लेम घेऊन तो प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सोडवला जातो हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.